पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। वन विभागाकडे 20 कोटी रुपये जमा करणारे गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी हा निर्णय घेण्यात आला। वन्यजीव संवर्धन योजनेची अंमलबजावणी केली जाते। या प्रकल्पासाठी टीबीएम तंत्रज्ञानाने बोगद्याचं खोदकाम देखील केलं जात आहे। गोरेगाव ते मुलुंड दरम्यान वाहतूक कोंडी कमी करण्याचा मुख्य उद्देश आहे। सायली उर्फ अलिझानं हिंदू धर्मामध्ये पुन्हा प्रवेश केला। अलिझाचे आरोप चुकीचे आहे, गैरसमज आणि अफवा पसरवल्या जात आहेत। आतिफ तासेची आई गुलशन पटेलनं आरोप केला आहे। मतलब जिसको भी जो भी कुछ प्रॉब्लम आया वो हिंदुत्व और मैं तो ये सबको बोलना चाहूंगी कि हिंदू लड़कियों से शादी मत करो। हम माँ बाप को अगर जिंदा रखने का है तो कुछ भी बात का झगड़ा हुआ तो वो हिंदुत्व लेके आते बीच में। अरे मैं हिंदुत्व के बीच में ही पली बड़ी हूं और 300 करोड़ है ना लीगली कमाए हुए। बाप दादा के हम लोग शेतकारी है आके, हम लोग कोई चोर चकार नहीं है ना, हमने कभी किसी को एक लाफा मारा है। हाँ, हमारे प्रॉपर्टी पे अगर कोई जबरदस्ती आएगा तो हम बिल्कुल सहन नहीं करूंगी मैं। विद्यार्थ्यांनी शिक्षकांवर मधमाशांनी हल्ला केला। 10वीचा पेपर देऊन बाहेर पडत हे सगळे विद्यार्थी बाहेर पडत होते। विद्यार्थी आणि शिक्षक पालक हे मधमाशांच्या हल्ल्यामध्ये जखमी झाले। हल्ल्यामध्ये 100 विद्यार्थी शिक्षक पालक जखमी झाले। एकाची प्रकृती गंभीर आहे। सांगोल्याच्या वाकीमधील ही संपूर्ण घटना आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।